शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते बीडमधून। जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण, बीडच्या कुमशी गावातील धक्कादायक प्रकार। पुढली मोठी बातमी निघते पीएम किसानचा पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे, शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे। पुढली मोठी बातमी निघते विदर्भ कोकणात उष्णतेची लाट, अनेक ठिकाणी पारा 40 पार, नागरिकांनी काळजी घ्यावी। पुढली मोठी बातमी निघते बीडमधून खोक्याला मोठा धक्का, बीड जिल्ह्यातून केली हद्दपारी। पुढली मोठी बातमी निघते शेतकरी संघटनेतर्फे माहितीच्या जाहीरनाम्याची होळी, अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्याने शेतकरी आक्रमक। पुढली मोठी बातमी निघते कर्जमुक्ती योजनेत 6.56 लाख शेतकरी वंचित, लाभ कधी देणार, आमदार सुलभा खोडके यांची लक्षवेधी। पुढली मोठी बातमी निघते बीड पीक विमा घोटाळ्याचे नांदेड कनेक्शन, परळीतील शेतकऱ्यांचे नावे, बनावट पीक विमा आकडेवारी आली समोर। पुढली मोठी बातमी निघते सरकार पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतायत, एकही आमदार यावर बोलत नाही, राजू शेट्टींनी सरकारला घेरलं। पुढली मोठी बातमी निघते मुख्यमंत्री साहेब शेती नाही पिकवली तर पैसे तव्यावर तळून खाल का, आजीबाईचा संतप्त सवाल। पुढली मोठी बातमी निघते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा, मंत्रीपद आणि आमदारकी जाणार। पुढली मोठी बातमी निघते 19 मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर अन्नत्याग, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची किसान पुत्र आंदोलनाची मागणी। पुढली मोठी बातमी निघते शेतकरी आंदोलनानंतर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, पण आजही भाव गडगडले। पुढली मोठी बातमी निघते धुलीवंदन सुरू होताच राज्यातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची अतिवृष्टीची रक्कम मंजूर, लवकर खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।